नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रकाश तांबे, नेक्झा कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण मांडवे ह्या गावात आलेलो आहोत, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। आज आपण श्री पंकज जाधव यांच्या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। तर ह्या केळीबद्दल त्यांना काय समस्या होत्या आणि आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर काय त्यांना प्रतिक्रिया जाणवली याबद्दल आपण त्यांच्या तोंडून ऐकूया। मी पंकज जाधव। मी सुरुवाती केळी लावल्यानंतर एक 7-8 दिवसानंतर ह्युमिक म्हणजे वाढ होण्यासाठी चांगली मी नेक्सा कंपनीचा 28-28 आणि ह्युमिक ऍसिड आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशकची ड्रिंचिंग केली होती। त्यानंतर मला बऱ्यापैकी चांगला असे उंचीला आणि पानातला पेऱ्यामधला अंतर वगैरे एकदम भारी रिझल्ट आला। त्याच्यानंतर मी दुसरी ग्रेड त्यांची केळीचा बुंदा वगैरे जाड होण्यासाठी, वाढ चांगली होण्यासाठी मी त्यांचं 14-48 वापरलं होतं। त्याच्यामध्ये सल्फर वगैरे भेटलं, त्याच्यामुळं झाडाचा बुंदा वगैरे मला एकदम भारी वाटला। नंतर झाड डोक्यापर्यंत आल्यानंतर मी हे 555 एक ग्रेड येते नेक्सा कंपनीची, त्याच्यामध्ये बोरॉन, झिंक त्याच्या बुंद्यासाठीच एकदम सुपर असा रिझल्ट आलेला आहे। त्याच्यामुळं केळीचा तुम्ही बुंदा पाहू शकता, एक 28, 35, 6 महिन्याच्या 5 महिन्याच्या केळी असतानाच केळीचा बुंदा मला 28च्या पुढं म्हणजे 30, 32, 34 पर्यंतचा आता बुंद्याची साईज आहे। त्यानंतर मग मी पुढे 42, 47 ही ग्रेड सोडली होती। त्याच्यामध्ये फेरस वगैरे थोडं फेरस डिफिशियन्सी पण होती आणि बुंदा जाड होण्यासाठी आणि पुढे एक समान आणि सारखे होण्यासाठी मी हे 42, 47 ही ग्रेड वापरतो। झाडाची कॅनोपी तुम्ही पाहू शकता, पानाची एकदम चांगल्या प्रकारे मला झाडाची ग्रोथ वाटली। झाड कुठल्याही प्रकारे असं ट्रेसमध्ये काय वाटलं नाही। हे पाहू शकता तुम्ही 6 महिन्यामध्ये आपल्या केळीची येण झालेले 14 ते 15 फण्यांपर्यंत फण्या दिसत आहेत झाडाला आणि एक समान वाढ दिसते याच्यात। धन्यवाद। ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं।